आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। भारतीय जनता पार्टीचा जय हो। जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या अशा पश्चिम बंगाल राज्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने पश्चिम बंगालच्या जनतेनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर केंद्रीय आमचे नेते प्रधानमंत्री मोदीजींच्या वर विश्वास ठेवून अमित भाईंच्या वरती विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षाच्या बाजूने या ठिकाणी कौल दिलेला आहे। मी ही निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महत्वाची आहे याचं कारण असं आहे की ज्या पश्चिम बंगाल राज्यामधून भारतीय जनता पार्टीचे प्रणेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींचं जन्मगाव म्हणून किंवा जन्मभाग म्हणून या ठिकाणी ज्या व्यक्तीनं हा देश एकसंघ राहावा, हे राज्य हा देश हिंदूंचं व्हावं हे स्वप्न ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी बघितलं होतं ते स्वप्न आज पश्चिम बंगालच्या जनतेच्या रूपाने या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आजपासून पश्चिम बंगालमध्ये येतंय। त्यामुळेच एक तुष्टीकरणाच्या विद्रुपीकरणाच्या राजनीतीला पश्चिम बंगालच्या लोकांनी या ठिकाणी कौल दिलेला आहे। बहुचर्चित अशा पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मोदीजींवरती भारतीय जनता पक्षावरती असलेला विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय। आपण पाठीमागच्या कालावधीमध्ये बघितलं असेल की 10 रुपयाची चिरमुरे प्रधानमंत्र्यांनी दुकानात जाऊन खरेदी केले। त्या 10 रुपयाच्या चिरमुऱ्याची किंमत काय असती ही पश्चिम बंगालच्या मतदारांनी या ठिकाणी दाखवून दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा राज्य असावं हा जो संकल्प तमाम भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणून पश्चिम बंगालच्या निवडणुकीकडे बघितलं गेलं। आणि मला खात्री आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकशाहीचं राज्य म्हणून पश्चिम बंगाल या ठिकाणी पुढे येईल, तिथल्या विकासाच्या योजना चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील अशा पद्धतीचा मला या ठिकाणी विश्वास द्यायचा आहे। आणि या यशाबद्दल आज पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष साजरा केलाय की जी रग रग में भाजप असं जे स्वप्न श्यामाप्रसाद मुखर्जींनी बघितलं होतं ते आज पूर्ण होत असताना निश्चितच आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे। मी या निमित्ताने पश्चिम बंगालच्या सर्व मतदार राजा बंधू भगिनींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। जय भाजप। आज भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते प्रशांतराव परिचारक साहेब व आमदार समाधानदादा अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज 5 राज्यापैकी 3 राज्यामध्ये स्पष्ट बहुमत आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा युती करून त्या ठिकाणी मोठे यश संपादन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु आदरणीय नरेंद्र भाई मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या सर्व निवडणुका या ठिकाणी मोठ्या ताकदीने लढल्या आणि प्रचंड असा विजय या ठिकाणी या 3 राज्यामध्ये आल्यामुळे या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पेढे वाटून या ठिकाणी आनंद साजरा या पंढरपूर शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज करतो आहे। खरं तर पश्चिम बंगाल सारखं एक अतिशय महत्वाचं राज्य ज्या राज्यामध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची कर्मभूमी जन्मभूमी आहे आणि त्यांच्या मनातील स्वप्न खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तमाम पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पूर्ण केला आहे। आज देशामध्ये बघितलं असताना संपूर्ण देश हा कमळमय झालेला आहे। अपवादात्मक 2-3 राज्य सोडली तर आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भक्कमपणे या ठिकाणी काम करते आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा राहिलेल्या राज्यामध्ये तळागाळापर्यंत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पक्षाचं काम पोहोचवतील। हा विजय उत्सव साजरा करत असून 2047 ला या ठिकाणी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी किंवा भारत हा जगातला सगळ्यात बलाढ्य आणि शक्तिशाली देश असेल
हे या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो.